नाशिकमधील रात्री सोनेरी द्राक्षबागांवर एक उबदार, कोरडी हवा होती, ज्यामध्ये शरद ऋतूतील चांदण्याखाली द्राक्षांचा मादक सुगंध येत होता. विक्रमसिंग रावने संगमरवरी बाल्कनीतून त्याच्या इस्टेटची विशालता पाहिली. केवळ परिपूर्ण शक्तीच खरेदी करू शकते अशा शांततेचे वजन जाणवले. भव्य, थंड कास्ट लोखंडी गेटने त्याच्या आलिशान राज्य आणि कुंपणाच्या पलीकडे असलेल्या शेजारच्या जीर्ण वास्तवामध्ये एक तटबंदी म्हणून काम केले. त्याने त्याच्या लांब, मजबूत बोटांनी क्रिस्टल ग्लास पकडला. त्याच्या मनगटावरील सोन्याचे घडियाल त्याच्या गल्याला झालू देत होते, कारण त्याच्या मनगटावरील सोन्याचे घडियाल त्याला एकटेपणाचे तास ओळखण्यास नकार देत होते. त्याच्या आधुनिक हवेली आणि त्याच्या शेजाऱ्याच्या जुन्या घरातील फरक त्या पूर्ण अंधारासारखा क्रूर कधीच वाटला नव्हता. अचानक दगडी जमिनीवर काहीतरी आदळल्याचा धातूचा आवाज त्याच्या निंदक विचारांमध्ये व्यत्यय आणला. त्यानंतर कोरड्या गवतावर उघड्या पायांच्या घाईघाईने आवाज आला. विक्रम पेनरापेटवर झुकला. त्याचे छेदन करणारे डोळे मंद प्रकाशातून कापत होते, जोपर्यंत त्याला एक छायाचित्र सापडत नाही जो तिथे नसावा. हताशपणे हालचाल करत होता. ती शेजारच्या प्राध्यापकाची मुलगी ईशानी होती, जी नुकतीच खालची भिंत उकटी मारून त्या राजाच्या खाजगी मंदिरात अशा धाडसाने घुसली होती की त्याने कधीही पाहिले नव्हते. ती त्या प्रकाशित तलावाकडे धावली, जिथे पाण्याचे निळसर प्रतिबिंब तिच्या घामाने आणि अश्रूंनी माखलेल्या चेहऱ्यावर नाचत होते. विक्रमला त्याच्या मानेवर एक विचित्र झुलूक जाणवली. घुसखोरीबद्दल चिडचिड आणि गेल्या काही दशकांमध्ये कधीही न जाणवलेली सहज उत्सुकता, जी त्याला अराजकतेचे प्रतीक वाटत असलेल्या या तरुणीच्या प्रत्येक हालचालीचे निरीक्षण करत होती. तो दगडी पायऱ्या उतरून एका भक्षकाच्या सुंदरतेने उतरला, जो त्याच्या प्रदेशाच्या प्रत्येक इंच जाणतो. ती हवेलीच्या मुख्य दारापर्यंत पोहोचण्यापूर्वीच तिला अडवत होता. ईशानी अचानक थांबली. तिची छाती उठत आणि वेगाने खाली पडत होती, ज्यामुळे तिच्या सुती कुर्त्याचे पातळ कापड तिच्या ओल्या त्वचेला धोकादायकपणे चिकटले. रात्रीची उष्णता त्यांच्या मधल्या त्या लहान जागेत केंद्रित झाल्यासारखे वाटत होते, जिथे तिच्यातून येणारा चंदनाचा सुगंध विक्रमच्या महागठ्ठ्या लाकडी परफ्यूमशी भिडत होता. ईशानीचे पारंपरिक कानातले सोनेरी झुमके तिच्या शरीराच्या थरथरण्याशी हळूवारपणे घुंघरू लागले. एक नाजूक आवाज जो त्यांच्या जड, ऐकू येणाऱ्या श्वासांच्या विपरीत होता. ती असुरक्षित होती, चंद्रप्रकाशाखाली उघडी होती. तिच्याकडे एक कच्चे सौंदर्य होते, जे विक्रमने कधीही स्वतःला लक्षात येऊ दिले नव्हते. टायकूनने तिला स्थिर करण्यासाठी आपला हात पुढे केला आणि सुरुवातीचा शारीरिक संपर्क त्यांच्या दोन्ही मणक्यांना विजेचा धक्का बसल्यासारखा होता, ज्यामुळे काल अँडी साम्राज्य निर्माण करणाऱ्या एखाद्या व्यक्तीचे काम लकवाग्रस्त झाले. विक्रमचे मोठे, खडबडीत हात ईशानीच्या नाजूक खांद्यांना दाबून धरले. तिच्या त्वचेची तापदायक उष्णता जाणवली. तिने वर पाहिले. त्या माणसाच्या भीतीदायक नजरेला भेटले, ज्याला प्रदेशातील प्रत्येकजण घाबरत होता. परंतु त्याच्या भावपूर्ण डोळ्यांत केवळ भीतीच नव्हती, तर मदतीसाठी एक मूक याचना होती. जवळीक इतकी मोठी होती की विक्रमला तिच्या घामाचा गोडवास येत होता, जो द्राक्षमल्याच्या धुलीत मिसळला होता. एक संयोजन ज्यामुळे त्याला वाटले की प्रवृत्ती सूट आणि निंदकतेच्या थराखाली दडलेली आहे. त्याने तिला बेशुद्ध मालकीणतेच्या सीमेवर असलेल्या दृढतेने धरले. कृपया, माझे वडील, ते बेशुद्ध पडले आणि माझ्याकडे वलायला कोणी नाही. ती कुजबुजली. तिच्या मधुर गालांवरून अश्रू वाहत असताना तिचा आवाज मंदावत होता. विक्रम कायमचा शांत राहिला. त्याचे मन दृश्याच्या नाजूकपणावर प्रक्रिया करत होते, तर त्याच्या बोटांनी नकलत तिच्या ब्लाउजच्या कापडावर हात फिरवला. त्याला ईशानीच्या हृदयाचे ठोके त्याच्या तलहातांवर जाणवत होते. वादलापासून आश्रय शोधणाऱ्या अडकलेल्या पक्ष्यासारखे एक उन्मादपूर्ण लय, ज्या शेजारी त्याने नेहमीच जाणून बुजून दुर्लक्ष केले होते, त्यानेच त्याला शोधले जाण्याची विडंबना त्याच्या नजरेतून सुटली नाही. हवेत आधीच दाटलेला तणाव वाढवत होती. नाशिकच्या राजाला निःशस्त्र पवित्रतेचा सामना करावा लागत होता, आणि ती दृष्टी त्याच्या काळजीपूर्वक बांधलेल्या उदासीनतेच्या कवचाला चिरडून टाकत होती. तलावाच्या परिसरातील मंद प्रकाशामुळे लांब सावल्या पडल्या. त्या जवळजवळ निषिद्ध दृश्यासमोर विक्रमच्या
अवचेतन मनातील गुप्त हेतू अस्पष्ट होत होते. ईशानी तिच्या आलिशान अंगणात पडलेल्या देवदूतासारखी दिसत होती. तिच्या आधुनिक, किमान वास्तुकलेच्या थंड दगडांमध्ये फुललेले एक रानफुल. तिचे काळेभोर केस कसे विस्कटले होते, ओल्यापणामुळे तिच्या कपालावर काही धागे कसे चिकटले होते आणि उत्तराची वाट पाहत असताना तिचे ओठ कसे थरथरत होते, हे त्याने पाहिले. त्याच्या शर्टाच्या गर्द रेशमी आणि तिच्या कपड्यांमधील साधेपणा यांच्यातील फरक त्यांच्या जगामधील अथांग अंतराचे प्रतीक होता, परंतु शारीरिक स्पर्श धोकादायकपणे ते अंतर कमी करत होता. विक्रमला माहीत होते की त्या क्षणापासून त्यांचे शेजारी संबंध कधीही पूर्वीसारखे राहणार नाहीत, कारण इच्छा जागृत झाली होती. तिला जवळ ठेवत असताना त्याला तिच्या तारुण्यातून नैसर्गिकरित्या आणि अनैच्छिकपणे बाहेर पडणाऱ्या प्राण्यांच्या चुंबकत्वाशी लढताना एक संरक्षणात्मक प्रेरणा जाणवली. त्याचे शांतता दडपशाही होती, शक्तीचे एक साधन जे तो सहसा बोर्डरूममध्ये वापरत असे, परंतु येथे ती तिच्या दुःखाला आणि अपेक्षांना लांबवण्यासाठीच काम करत होती. ईशानीने मागे वळून पाहिले नाही. विक्रमच्या बाहुल्यांच्या तीव्रतेला एका लवचिक सन्मानाने धरले जे त्याला कोणत्याही दशलक्ष डॉलर्सच्या व्यवसाय व्यवहारापेक्षा जास्त प्रभावित करत होते. हवा स्थिर विजयाने भरलेली होती. विक्रमच्या त्वचेचे प्रत्येक छिद्र तिच्या उपस्थितीवर अशा प्रकारे प्रतिक्रिया देत होते की ज्यामुळे तो तरुण आणि त्याचवेळी एक घृणास्पद पापी वाटू लागला. तो एका तरुण मुलीच्या बाहूमध्ये मोक्षाची आस असलेला 42 वर्षांचा माणूस होता. शेवटी विक्रमने एक जड उसासा सोडला. त्याचा आवाज नेहमीपेक्षा जास्त कर्कश झाला कारण त्याने त्याच्या सुरक्षारक्षकांना त्याच्या शेजाऱ्याला त्वरित वैद्यकीय मदत देण्याचे आदेश दिले. त्याने लगेच तिचे हात तिच्यापासून दूर केले नाहीत. उबदारपणा आणखी काही सेकंदांसाठी राहू दिला. त्याचा प्रदेश अशा प्रकारे चिन्हांकित केला की ईशानीला अद्याप पूर्णपणे समजले नव्हते. तिने थरथर कापत मान हलवली. मदतीचा दिलासा जाणवला, पण त्याच्या स्पर्शाने तिच्या निष्पाप गाभ्यात निर्माण झालेली विचित्र चक्करही जाणवली. तो उद्योजक तिला येणाऱ्या रुग्णवाहिकेकडे जाताना पाहत होता. त्याचे मन आधीच तिला त्याच्या प्रभावाखाली ठेवण्याचा कट रचत होते. त्याच्या कृत्रिम दान म्हणून योग्य ठरवत होते. तथापि त्याच्या कानशिलातील धडधडणे हे सत्य सांगते की तो उदारतेच्या मुखवटाखाली लपवण्याचा प्रयत्न करत होता. ती गेल्यानंतरही त्याच्या कपड्यांवर चंदनाचा सुगंध कायम होता, जो नुकत्याच झालेल्या गुप्त भेटीची सतत आठवण करून देत होता. विक्रम त्याच्या पेयाकडे परतला, परंतु व्हिस्कीची छव आता त्या निषिद्ध शेजाऱ्याच्या ओठांवर सापडलेल्या गोडपणाच्या तुलनेत कडू वाटत होती. त्याने शेजारच्या जुन्या घराकडे पाहिले, जे आता त्याच्या हवेलीच्या तुलनेत लहान आणि अधिक नाजूक वाटत होते, आणि त्याच्या निंदक भावनेवर मालकीची लाट ओढली गेली असे त्याला वाटले. खेळ सुरू झाला होता आणि नैतिकता आणि सभ्यतेच्या नियमांकडे दुर्लक्ष करणाऱ्या इच्छेने तुकडे हलत होते. तो तिचा तारणहार असेल, परंतु त्या तारणाची किंमत अशी होती जी ईशानीला अद्याप माहीत नव्हती की ती देण्यास तयार आहे की नाही. नाशिकचा चंद्र चमकत राहिला. द्राक्षमल्यांच्या सावल्या आणि संगमरवरी भिंतीमधील गुपिते लक्षात न घेता त्या उद्योजकाला माहीत होते की ईशानीची पवित्रताही त्याच्या थकलेल्या आत्म्याला हताशपणे शोधत असलेली ट्रॉफी आहे, एक प्रकाश जो शेवटी त्याच्या भूतकाळातील विश्वासघाताच्या सावल्या दूर करू शकतो. तथापि या इच्छेचा धोका प्रचंड होता, जो त्यांची प्रतिष्ठा नष्ट करण्यास आणि त्या पारंपरिक वाईन प्रदेशाच्या शांततेला आग लावण्यास सक्षम होता. जर तुम्ही विक्रमच्या जागी असता आणि मध्यरात्री तुमच्या दारात असे शुद्ध आणि असुरक्षित सौंदर्य आढळले तर तुम्ही काय कराल? टिप्पण्यांमध्ये तुमचे मसालेदार उत्तर द्या आणि मोह आणि शक्तीच्या या धोकादायक खेळाच्या उलगडण्यासाठी तयार व्हा. त्यानंतरच्या दिवसांत ईशानीची कृतज्ञता ही विक्रमला सभ्यतेची सीमा ओलांडण्यासाठी आणि सततच्या प्रलोभनाच्या क्षेत्रात प्रवेश करण्यासाठी आवश्यक असलेला पूल बनली. त्याला आढळले की तिचे वडील प्राध्यापक वैद्यकीय कर्जात बुडाले आहेत, जे लहान मध्यमवर्गीय कुटुंब कधीही भरून काढू शकणार नाही. एक मूक आर्थिक नासाडी हे सबब म्हणून वापरून
विक्रमने तिला त्याचे विशाल आणि धुलीने माखलेले खाजगी ग्रंथालय आयोजित करण्याचे काम देऊ केले, एक अशी जागा जिथे एकटेपणाची हमी होती. ईशानीने आशेने चमकणाऱ्या डोळ्यांनी स्वीकारले. तिला हे माहीत नव्हते की ती सिंहाच्या गुहेत प्रवेश करत आहे, जो वर्षानुवर्षे एकांतात साठवलेल्या भूकेने तिच्याकडे पाहत होता. दररोज सकाळी ती लोखंडी दार ओलांडत हवेलीच्या थंड वातावरणात तारुण्याचा ताजेपणा तिच्यासोबत घेऊन जात असे. ग्रंथालयातील काम हे गुप्त हेतूंनी भरलेल्या लहान हावभावांसाठी एक व्यासपीठ बनले, जिथे पुस्तकांची शांतता दोघांमधील विद्युत ताणाने भरलेली होती. विक्रम अनेकदा दुर्मिळ ग्रंथ शोधण्याच्या बहाण्याने दिसायचा. तिच्या हालणाऱ्या शरीरातून बाहेर पडणारी उबदारता अनुभवण्यासाठी जाणून बुजून स्वतःला तिच्या जवळ ठेवायचा. तो ईशानीच्या नाजूक बोटांनी चामड्याच्या मणक्यांना कसे स्पर्श करत होता ते पाहत होता. सार्वजनिक जीवनातून थकलेल्या त्याच बोटांनी स्वतःच्या त्वचेला कसे स्पर्श केला याची कल्पना करत होता. संवाद लहान होते, परंतु प्रत्येक शब्दात दुहेरी वजन होते. इच्छांचा एक उपमजक मजकूर होता, जो दोघांपैकी कोणीही अद्याप शब्दबद्ध करण्याची हिंमत केली नाही. हे पुस्तक निषिद्ध आकांक्षांबद्दल आहे, तो एकदा म्हणाला. त्याचा आवाज तिच्या कानाजवळ धोकादायकपणे कंपित होत होता, ज्यामुळे तिच्या मधुर रंगाच्या त्वचेवर एक दृश्यमान थरथर निर्माण होत होती. ईशानी, जरी निष्पाप असली तरी, विक्रमने दाखवलेल्या प्राण्यांच्या चुंबकत्वाकडे ती आंधळी नव्हती. त्याला त्याच्या पैशामागे लपवण्याचा प्रयत्न करणाऱ्या अधिकाराकडे आणि उदासीनतेकडे ती आकर्षित झाली. खिडकीतून बाहेर पाहताना त्याच्या खांद्यांची रुंदी आणि काच किंवा पेन धरताना त्याच्या मोठ्या हातात असलेली संयमी शक्ती तिला आवडली. तिच्या आत निषिद्ध इच्छा एका मजबूत रचनेभोवती फिरणाऱ्या द्राक्षाच्या वेलीसारखी फुलू लागली, आधार आणि सूर्यप्रकाश दोन्ही शोधत होती. तिला माहीत होते की तो वेगळ्या जगातला माणूस आहे, हे धोकादायक आहे, परंतु त्याच्या उपस्थितीत असण्याचे ॲड्रेनालाईन इतरांच्या निर्णयाच्या भीतीपेक्षा जास्त होते. तिच्या नम्र जीवन आणि विक्रमच्या क्षीण विलासातील फरकाने ती गुप्तपणे जगू लागलेली कल्पनारम्यता निर्माण केली. शरद ऋतूतील दुपार हळूहळू जात होत्या आणि अगदी क्षुल्लक तपशिलांमध्ये जवळीक वाढली, जसे की जेव्हा त्याने तिला उंच शेल्फवर पुस्तक पोहोचवण्यास मदत केली. त्या प्रसंगी विक्रमची छाती ईशानीच्या पाठीवर आदळली आणि तिला तिचा श्वास अडखळल्याचे जाणवत होते. हे स्पष्ट लक्षण होते की ती त्याच्या शक्तीबद्दल उदासीन नाही. तिच्या प्रतिकारात तो आनंदी होता, जो दिवसेंदिवस कमी होत चालला होता. त्याची जागा एका मूक आत्मसमर्पण आणि आवश्यकतेपेक्षा जास्त काल टिकणाऱ्या नजरेने घेत होता. तिच्या वडिलांकडून किंवा हवेलीच्या नोकरांकडून पकडले जाण्याची भीती त्या गुपिताच्या आगीत फक्त तेल ओतत होती. प्रत्येक भेट नैतिकतेविरुद्ध एक छोटासा विजय बनली. ते एका तात्पुरत्या पोखलीत राहत होते, जिथे फक्त एकच गोष्ट महत्त्वाची होती, ती म्हणजे महोगनी पुस्तकांच्या कपाटांमधील वाढणारा तणाव. विक्रम तिला कामाच्या साधनांच्या रूपात वेशात असलेल्या छोट्या छोट्या सुखसोयी देऊ लागला, जसे की सोन्याचे पेन आणि रेशमी नोटबुक. त्याच्या उदारतेने विकत घेतले जाणे ती किती काल स्वीकारेल याची चाचणी करत होता. ईशानीने अपराधीपणा आणि आनंदाच्या मिश्रणाने स्वीकार केला. तिच्या नशिबाची आणि तिच्या शरीराची मालकी घेऊ इच्छिणाऱ्या माणसाशी वाढत्या प्रमाणात जोडलेले वाटले. तिला त्याच्यामध्ये केवळ एक थंड उद्योजकच नाही तर खोल जखमा लपवणारा माणूस दिसला, आणि या धारणेने तिला स्वतःच्या शुद्धतेने त्याला बरे करण्याची इच्छा निर्माण झाली. कामुक संबंध स्पष्ट कृतीमध्ये राहत नव्हता, तर कोणत्याही क्षणी विक्रमचे नियंत्रण तुटू शकते, ज्यामुळे काहीतरी विनाशकारी आणि परिपूर्ण होऊ शकते. या आश्वासनात होता धोक्याचा मसाला होता, ज्यामुळे ग्रंथालयाची दिनचर्या दोघांसाठीही व्यसनाधीन झाली. शहरात विक्रमचे सार्वजनिक जीवन निर्दोष राहिले, ज्यात तो नाशिकचा राजा असा मुखवटा उत्कृष्टतेने प्रदर्शित करत असे. कोणालाही शंका नव्हती की इटालियन रेशमी शर्टखाली या टायकूनचे हृदय त्याच्या शेजाऱ्याच्या मुलीसाठी, जिचे आडनाव किंवा संपत्ती नव्हती, तिच्यासाठी अधिक वेगाने धडधडत होते. त्याला हे निंदनीय खाजगी जीवन सर्वांपासून लपवून ठेवण्यात एक विकृत आनंद वाटत होता. जणू काही ईशानी हे त्याचे सर्वात मौल्यवान
आणि अस्पष्ट रहस्य होते. इतर राजकारण्यांनी भ्रष्टाचाराद्वारे लपवलेला नैतिक ऱ्हास, त्याने सामाजिक रूढी आणि त्याच्या वयाच्या तर्काला आव्हान देणाऱ्या इच्छेद्वारे लपवला. जगाच्या निंदकतेला कधीही न ओळखलेल्या त्वचेसाठी तो आपले साम्राज्य धोक्यात घालण्यास तयार होता. दरम्यान ईशानीच्या वडिलांचे कर्ज अज्ञात खात्यांद्वारे फेडले जात होते आणि तिला माहीत होते की या आर्थिक मुक्ततेचा शिल्पकार तो माणूस होता, जो तिला ग्रंथालयाच्या सावलीतून पाहत होता. कृतज्ञतेचे हे कर्ज एका अदृश्य साखळीसारखे काम करत होते. तिला अशा प्रकारे त्याच्याशी बांधत होते की ती जवळजवळ त्याची मालमत्ता बनली होती. विक्रमला एका गर्द समाधानाने आनंद झाला. त्याने तिच्या देखरेखीखाली तिला फुलताना पाहिले. थकव्याचे काले वर्तुळ नाहीसे झाले आणि त्याची जागा आरोग्याच्या तेजाने आणि कामुकतेने घेतली, जी ती क्वचितच नियंत्रित करू शकली. तिची निरागसता ही सुपीक जमीन होती, जिथे विक्रमने वासनेचे बीज पेरले. द्राक्षे कापणीची अचूक वेळ समजणाऱ्या एखाद्याच्या संयमाने ती वाढताना पाहिली. तिचे प्रत्येक हास्य त्याच्या विवेकासाठी एक छोटासा पराभव होता. तथापि बाह्य धोके शेजाऱ्यामधील कुजबुज आणि निवृत्त प्राध्यापकाच्या माजी मित्रांकडून संशयास्पद नजरेच्या स्वरूपात प्रकट होऊ लागले, ज्यांना त्याचे अचानक झालेले भाग्य समजले नाही. राव हवेलीत ईशानीची सतत उपस्थिती दुर्लक्षित राहिली नाही आणि खोट्याच्या ॲड्रेनालाईनसोबत विनाशकारी सार्वजनिक घोटाळ्याची खरी भीती येऊ लागली. विक्रमला माहीत होते की त्याचे राजकीय शत्रू नेहमीच लपून बसले आहेत, त्याच्या द्राक्षमल्याच्या आणि राजकीय प्रभावाच्या सिंहासनावरून त्याला खाली पाडण्यासाठी. त्याच्या कवचात कोणताही भेगा शोधत आहेत. ग्रंथालयातील खाजगी क्षणांची शांतता आणि बाहेर येणारे वादळ यांच्यातील फरक अधिकाधिक तीव्र आणि चिंताजनक होत होता. परंतु एकदा मुक्त झालेली इच्छा सामाजिक परंपरा किंवा सावधगिरीने रोखली जात नाही. मुसळधार पावसाच्या रात्री वीज गेल्याने ग्रंथालय अंधारात बुडाले आणि अधूनमधून विजेच्या चमकांनी प्रकाश पडला तेव्हा तणाव अशा टप्प्यावर पोहोचला की परत येणे अशक्य होते. विक्रमला ईशानी खिडकीजवळ अडकलेली आढळली. मेघगर्जनेची भीती तिला आणखी असुरक्षित बनवत होती आणि अंधारलेल्या खोलीत त्याच्या प्रभावी उपस्थितीवर अवलंबून होती. तो शांतपणे जवळ आला. त्याच्या उपस्थितीमुळे त्यांच्या थरथरत्या शरीरामधील मर्यादित जागेत भरलेल्या उबदारपणा आणि सुगंधाने त्याची उपस्थिती जाणवली. तुम्ही माझ्यासोबत असताना तुम्हाला कशाचीही भीती बाळगण्याची गरज नाही, तो कुरकुरला. त्याचे हात संपूर्ण अंधारात तिचा चेहरा पाहत होते. स्पर्श मालकीचा आणि सौम्य होता, वचन आणि धमकी खोल, निषिद्ध जवळिकतेच्या एकाच हावभावात मिसळली. ईशानीने त्याच्या स्पर्शाकडे डोके झुकवले, डोळे बंद केले आणि सुरक्षितता आणि धोक्याची भावना तिला जड रेशमी झग्ग्यासारखी आच्छादित करू दिली. तिला काचेच्या छतावर पडणारा पाऊस ऐकू येत होता. त्यांना उर्वरित जगापासून वेगळे करत होता. जणू काही हवेली नैतिकतेच्या महासागरात पापाचे बेट आहे. विक्रमला तिचे ओठ त्याच्या बोटांजवळ थोडेसे वेगळे झाल्याचे जाणवले. एक मूक आमंत्रण जे त्याच्या इच्छाशक्तीच्या आणि त्याच्या सन्मानाच्या प्रत्येक तंतूची परीक्षा घेत होते. तो एक शिकारी होता, ज्याला शेवटी त्याचा शिकार त्याला हवा होता तिथेच मिळाला, परंतु तिची शुद्धता अजूनही एक अदृश्य आणि त्रासदायक ब्रेक म्हणून काम करत होती. तो ज्या माणसात असायला हवा होता आणि त्या क्षणी तो ज्या माणसात होता तो यातील फरक परिपूर्ण होता. तिच्या वडिलांनी किंवा समाजाने शोधून काढलेले ॲड्रेनालाईन आता त्या क्लॉस्ट्रोफोबिक आणि विलासी वातावरणात दोघांनाही खाऊन टाकणाऱ्या शारीरिक निकटीच्या तुलनेत एक क्षुल्लक तपशील वाटत होता. विक्रमला माहीत होते की जर त्याने ती रेषा ओलांडली तर मागे वळून पाहणे शक्य होणार नाही आणि ईशानीचे आयुष्य कायमचे त्याच्या सावलीशी जोडले जाईल, चांगले किंवा वाईट. त्याने वयातील फरक, त्यांना वेगळे करणारी 22 वर्षे आणि जग त्या नात्याला कसे घृणास्पद आणि शोषणकारी म्हणून पाहेल याचा विचार केला. तथापि तिच्या त्वचेची उबदारता आणि तिच्या आत्मसमर्पणाची नाजूकता हे कोणत्याही नैतिक कायद्यापेक्षा किंवा स्थापित मानवी परंपरांपेक्षा अधिक शक्तिशाली युक्तिवाद होते. जोपर्यंत ती त्याच्यासोबत होती, तोपर्यंत तो स्वतःच्या नरकात झालण्यास तयार होता. मोहाचा खेळ साध्या शारीरिक आकर्षणापेक्षा खूप खोलवर विकसित झाला होता.
ती एक आत्म्याला खोलवरची गरज होती, जी दोघांनीही नाकारण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. एकत्र राहण्याच्या त्यांच्या हेतूंबद्दल त्यांनी स्वतःला सांगितलेले खोटे आता क्षीण होत चालले होते. त्यांच्या प्रचंड परस्पर इच्छेचे फक्त कटू सत्य उरले होते. विक्रमला ईशानीमध्ये त्याच्या रिकाम्या आयुष्यासाठी मुक्ती मिळवण्याची संधी दिसली, तर तिला त्याच्यामध्ये ती शक्ती दिसली जी तिच्या त्याग आणि गरिबीच्या अस्तित्वात नेहमीच उणीव होती. ते चुंबकाच्या बलावर एकमेकांकडे ओढले गेलेले दोन विरुद्ध होते. नाशिकमध्ये या टक्करमुळे त्यांच्या भोवती निश्चितच निर्माण होणारे तुकडे दुर्लक्ष करत होते. बाहेरचे वादळ त्या संगमरवरी भिंतींमध्ये काय घडत आहे याचे प्रतिबिंब होते. ईशानीला त्याचा हात तिच्या मानेवर उतरल्याचे जाणवले. त्याचा अंगठा तिच्या जबड्याच्या रेषेला अचूकतेने ट्रेस करत होता, ज्यामुळे ती तिच्या थकलेल्या पायाखाली तिचे पाय गमावत होती. तिला माहीत होते की ती अथांग डोहात खेळत आहे. तिची प्रतिष्ठा आणि तिच्या कुटुंबाचा सन्मान धोक्यात आहे. परंतु विक्रमचा स्पर्श ही एकमेव जागा होती जिथे तिला जिवंत वाटले. लायब्ररीतील अतिरिक्त तासांबद्दलच्या खोट्या गोष्टी आता स्वतःलाही पटत नव्हत्या आणि त्याच्या जवळ राहण्याची गरज सतत आणि वेदनादायक भूक बनली होती. ती त्याच्या अंधारात प्रकाश होती आणि तो ती ज्या सावलीत राहण्याची आकांक्षा बाळगत होती. सार आणि इच्छांची एक योग्य आणि धोकादायक देवाणघेवाण. मोहपूर्ण झाला होता. फक्त पूर्ण आणि निश्चित शरणागतीचा शेवटचा क्षण शिल्लक होता. विक्रम क्षणभर मागे हटला. वीज त्याच्या चेहऱ्यावर अनुभव आणि दुःखाने उजळून निघाली होती. त्याच्या चेहऱ्यावर यापूर्वी कधीही न पाहिलेला संघर्षाचा भाव प्रकट करत होता. त्याला माहीत होते की तिला ताब्यात घेणे हे त्याच्या शक्तीचे शिखर असेल, परंतु जर त्याने तपशिलांची पुरेशी काळजी घेतली नाही तर त्याच्या अंतिम पतनाची सुरुवात देखील होईल. टायकूनने पावसात द्राक्षमल्यांकडे मागे वळून पाहिले. अंधाऱ्या खोलीत त्याच्या मागे असलेल्या तरुणीकडून येणाऱ्या इच्छेमध्ये ओल्या मातीचा सुगंध मिसळल्याचे जाणवले. तो खोटे बोलण्यात मास्टर होता, परंतु ईशानीच्या उपस्थितीत तो संपूर्ण जगातील सर्वात प्रामाणिक आणि असुरक्षित व्यक्तीसारखा वाटला. एक विरोधाभास जो त्याला पछाडत होता आणि मोहितही करत होता. त्या वाईन प्रदेशातील सर्व काही कायमचे बदलून टाकणाऱ्या कलसासाठी स्टेज तयार झाला होता. ग्रंथालयात पुन्हा एकदा शांतता पसरली, पण आता आश्वासनांनी आणि अपेक्षेने भरलेली शांतता होती, ज्यामुळे हवा दाट आणि दोघांनाही श्वास घेणे कठीण वाटत होते. ईशानीने एक पाऊल पुढे टाकले. विक्रमने निर्माण केलेली जागा अरुंद केली. ती दाखवून दिली की ती देखील सावल्या आणि प्रकाशाच्या त्या नृत्यात एक सक्रिय खेळाडू आहे. तिने त्याच्या रेशमी बाहीला स्पर्श केला. एक छोटासा हावभाव, परंतु धाडसाने भरलेला, जो दोन्ही पात्रांचे भवितव्य कायमचे निश्चित करतो. खोटेपणा किंवा मोहाच्या खेळांसाठी जागा नव्हती. फक्त आसन्न पाप आणि उत्कटतेची वास्तविकता, ज्याला कोणतीही मर्यादा किंवा सामाजिक सीमा माहीत नाहीत. त्यांच्या आयुष्याचा पुढचा अध्याय परस्पर आणि इच्छेच्या गुलामगिरीच्या शाईने लिहिला जाईल. त्यांनी दोघांनीही इतक्या उत्साहाने जपलेले रहस्य अखेर एका असह्य उष्ण दुपारी फुटले, जेव्हा ईशानीचे वडील एका संक्षारक संशयाने प्रेरित होऊन हवेलीत घुसले. त्यांना त्यांची मुलगी आणि महानगर अशा जवळ आढळले, ज्यामुळे त्यांच्या नात्याचे स्वरूप याबद्दल कोणतीही शंका उरली नाही. एक दृश्य ज्ञाने त्वरित त्याचा मराठी अभिमान भंग केला. हा वाद शाब्दिकदृष्ट्या हिंसक होता. वृद्ध प्राध्यापकाने विक्रमवर आरोप केला की त्याने त्याच्या सोन्याचा वापर करून त्याच्या आयुष्यात उरलेल्या एकमेव शुद्ध वस्तूला भ्रष्ट केले आहे. विक्रम स्थिर राहिला. त्याची भीतीदायक उपस्थिती त्याच्या शेजाऱ्याच्या वेदना वाढवत होती. तर ईशानी शांतपणे रडत होता. पितृत्वाच्या प्रेमात आणि जबरदस्त उत्कटतेमध्ये फाटला होता. खोट्याचा किल्ला कोसळला, ज्यामुळे विक्रमच्या राजकीय शत्रूंनी वापरण्याची इतकी इच्छा बाळगलेल्या नैतिक पतनाला उघडकीस आले. काही तासांतच ग्रंथालयात उघडपणे जवळीक साधताना विक्रम आणि ईशानीचे दाणेदार फोटो नाशिकमधील मेसेजिंग ग्रुप्स आणि सनसनाटी स्थानिक वृत्तपत्रांमध्ये फिरू लागले. सत्तेचा गैरवापर, अल्पवयीन मुलांचा भ्रष्टाचार, हा घोटाळा वणव्यासारखा पसरला, ज्यामुळे दशकांचा प्रभाव आणि राव कुटुंबाची प्रतिष्ठा नष्ट होण्याची भीती निर्माण झाली.
सामाजिक निर्णयाच्या ओझ्याखाली त्याचे साम्राज्य कोसलताना विक्रमने पाहिले तर ईशानी प्रत्येक रस्त्याच्या कोपर्यावर अपमान आणि तिरस्कारपूर्ण नजरेचे लक्ष बनला. तणाव शिगेला पोहोचला आणि आधुनिक हवेली एका महाकाव्यात्मक पतनासाठी तहानलेल्या पत्रकारांनी वेढलेल्या बंकरमध्ये रूपांतरित झाली. इतकी घोड वाटणारी इच्छा आता पूर्णपणे विनाश आणि अपूर्णीय सार्वजनिक अपमानाची घेत होती. संकटाच्या शिखरावर असताना विक्रमने त्याच्या बर्फाल आणि एकाकी विश्वाचे केंद्र बनलेल्या महिलेला वाचवण्याचा एक कठोर निर्णय घेतला. त्याने द्राक्षमले आणि हवेलीची मालकी ईशानीच्या कुटुंबाच्या नावावर हस्तांतरित करण्यासाठी कागदपत्रे तयार केली आणि परदेशात पळून जाण्याची योजना आखली. त्याला विश्वास होता की निघून गेल्याने जनतेचा रोष कमी होईल आणि तिला तिचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी आणि तिचे जीवन पुन्हा निर्माण करण्यासाठी आर्थिक सुरक्षितता मिळेल. तो उद्योजक स्वतःचे बलिदान देण्यास तयार होता. तो एकांतवासात परतला झाला. तो खूप चांगल्या प्रकारे ओळखत होता. परंतु यावेळी त्याने ज्याच्यावर प्रेम केले त्याची शांती नष्ट केल्याचा अपराध तो वाहून नेत होता. तो स्पर्शाने नव्हे तर वेदनादायक आणि पूर्ण त्यागाचा क्षण होता. तिच्या गुप्त प्रस्थानाच्या रात्री ईशानीने लायब्ररीत त्याच्याशी सामना केला जिथे हे सर्व सुरू झाले होते. तिचे डोळे आता कोरडे झाले आहेत आणि विक्रमने यापूर्वी कधीही न पाहिलेल्या दृढ निश्चयाने भरलेले आहेत. तिने त्याच्यासमोर हस्तांतरणाची कागदपत्रे फाडली. कागदाच्या चादरी मृत पाकळ्यांसारख्या संगमरवरी फरशीवर पडल्या ज्यावर एकेकाली इच्छा फुलल्या होत्या. मला तुझे सोने नको आहे विक्रम, मला तो माणूस हवा आहे जो तू त्या भिंती आणि त्या रिकाम्या पदव्यांमागे लपवण्याचा प्रयत्न करतोस, तिने खंबीर आवाजात घोषणा केली. त्यांच्यातील तणाव इतका स्पष्ट होता की हवा कंप पावत होती. भावनांचा एक शॉर्ट सर्किट जो त्यांच्या हृदयाचे ठोके परिपूर्ण संक्रमणात वेगवान करत होता. तिने सिद्ध केले की त्यांच्या आत्म्यांचे कनेक्शन घोटाळ्यांपासून किंवा भौतिक संपत्तीपासून मुक्त आहे. विक्रमने वाद घालण्याचा प्रयत्न केला. ती घोटाळ्यांनी आणि सार्वजनिक द्वेषाने ग्रस्त असलेल्या माणसाजवळ राहिली तर तिच्या वाटेवर असलेल्या अंधकारमय भविष्याचे वर्णन करताना त्याचा आवाज डलमलीत झाला. ईशानी पुढे सरकली. त्यांच्यातील अंतर जवळजवळ शून्यावर आणले. तिच्या त्वचेची उबदारता त्याच्या सुटकेच्या योजनांच्या थंडपणाला झुगारून देण्यासाठी तिच्या त्वचेची उष्णता दिली. तिने त्याच्या छातीला स्पर्श केला. त्याच्या रेशमी शर्टखाली असमान ठोका जाणवला. संरक्षणाच्या नावाखाली तो ज्या उत्कटतेला नाकारण्याचा प्रयत्न करत होता त्याचा भौतिक पुरावा. माझी शुद्धता अशी गोष्ट नाही जी तुम्ही नष्ट करू शकता विक्रम. जर तुमच्यात लढण्याची हिंमत असेल तर ती अशी गोष्ट आहे जी तुम्ही सामायिक करू शकता. ती चिथावणीखोरपणे कुजबुजली. सावलीत झालेल्या त्या शेवटच्या भेटीत इच्छाशक्तीने निश्चितपणे तर्कशक्तीवर मात केली. भावनिक संघर्षाचे रूपांतर एका हताश शारीरिक शरणागतीत झाले जिथे प्रत्येक चुंबन आणि प्रत्येक स्पर्श अशा व्यक्तीची तत्परता घेऊन गेला झाला. माहीत आहे की जग बाहेर कोसलत आहे. विक्रमने तिला आपल्या बाहूंमध्ये एका अशा शक्तीने वेढले जे त्याने त्या शांत ग्रंथालयात अनेक महिने रोखण्याचा प्रयत्न केलेल्या सर्व भीती आणि उत्कटतेचे प्रदर्शन करते. ईशानीची मधुर रंगाची त्वचा मंद प्रकाशात चमकत होती आणि आता झुमक्यांचा आवाज नाशिकच्या सर्व कायद्यांना आव्हान देणाऱ्या एका मिलनाच्या लयीसोबत येत होता. आता एकही उद्योजक किंवा गरीब शेजारी नव्हता, फक्त दोन मानव त्यांच्या भोवती असलेल्या द्वेषाच्या वादलाविरुद्ध एकमेकांमध्ये आश्रय शोधत होते. जमा झालेला लैंगिक तणाव संघर्ष आणि संपूर्ण शरणागतीच्या दृश्यात स्फोट झाला. त्यांना माहीत होते की त्याचे परिणाम गंभीर असतील, परंतु त्या क्षणी हे एकमेव सत्य होते जे त्यांच्या आयुष्यात राहिले, जे देखावे आणि क्रूर सामाजिक अपेक्षांनी चिन्हांकित होते. द्राक्षे आणि चंदनाचा सुगंध एका अद्वितीय सुगंधात विलीन झाला. बंड आणि प्रेमाचा सुगंध जो सर्वात असंभाव्य आणि धोकादायक ठिकाणी जन्माला येतो. विक्रमला त्याच्या आत होणारे परिवर्तन जाणवले. त्यांनी एकत्र बांधलेल्या गोष्टींचे रक्षण करण्यासाठी जगाशी सामना करण्याची तीव्र इच्छाशक्ती आता जागी झाली आहे. ईशानी हा त्याचा उद्धार आणि त्याचा पतन होता. एक द्वैत जो त्याने आता डोकेवर करून
आणि हृदयात जलत स्वीकारला. पापाचा कलस खरं तर त्यांच्या परस्पर आणि आध्यात्मिक मुक्तीचा कलस होता. प्राचीन ज्ञान आणि तरुणपणाच्या इच्छेने भरलेल्या ईशानीच्या लहान वाक्यांनी विक्रमला त्याच्या स्वतःच्या खोल शंका आणि भीतींच्या चक्रव्यूहातून मार्ग दाखवला. तिला पडण्याची भीती नव्हती, कारण तिला आधीच जमीन माहीत होती. तोच तो होता जो उंची गमावण्याची भीती बाळगत होता, हे न जाणता की जमीन हीच ती जागा आहे जिथे जीवन खरोखर घडते. तिची शरणागती परिपूर्ण होती. याचा पुरावा होता की जेव्हा निष्पापपणा शरणागती पत्करण्याचा निर्णय घेतो तेव्हा तो अशा तीव्रतेने करतो ज्याची तुलना अनुभव कधीही करू शकत नाही. एकेकाली मृत ज्ञानाचे समाधीस्थान असलेले ग्रंथालय त्या दोघांसाठी एका नवीन वास्तवाचे पाळणे बनले, जिथे स्पर्श ही सर्वोच्च भाषा होती. तणाव त्याच्या मर्यादेपर्यंत पोहोचला होता आणि ओसंडून वाहत होता, त्यांच्या आत्म्यांना एका नवीन धैर्याने भरून टाकत होता. बाहेरचे जग न्याय आणि शिक्षेसाठी ओरडत असताना हवेलीच्या आत शांतता फक्त रुबिकॉन ओलांडून आलेल्या दोन प्रेमींच्या श्वासांच्या आवाजाने भरून गेली होती. विक्रमने त्याच्या बाहूतील तरुणीकडे पाहिले आणि त्याला एक बली दिसला नाही, तर एक शक्तिशाली सहयोगी दिसला, जो त्याला हरवलेल्या सर्व गोष्टी पुन्हा निर्माण करण्यास मदत करेल. त्यांच्या भावनांच्या विशालतेसमोर राजकीय घोटाळा अप्रासंगिक झाला. निसर्गाची एक शक्ती जी कोणतीही बदनामी मोहीम विझवू शकत नव्हती किंवा पूर्णपणे नियंत्रित करू शकत नव्हती. ते परिणामांसाठी तयार होते, इच्छेच्या उष्णतेने आणि अत्यंत प्रतिकूलतेच्या दबावाने बांधलेल्या बंधनाने एकत्रित होते. कलस गाठला गेला होता आणि त्यांचे नशीब सीलबंद झाले. रात्र उलटली आणि विक्रमच्या सुटकेच्या योजनेची युद्धयोजनेने घेतली, जिथे सत्य हे नाशिकच्या ढोंगीपणाविरुद्ध त्याचे एकमेव शस्त्र असेल. तो आता सावलीत काम करणारा मूक संरक्षक राहणार नव्हता, तर तो माणूस जो उघडपणे त्याच्या उत्कटतेची घोषणा करेल, किंमत कितीही मोजावी लागली तरी. ईशानी हसली, एक घोडस्मित जे आता प्रौढ कामुकतेने भरलेले होते. तिला माहीत होते की तिने लोखंडी आणि संगमरवरी चिलकताच्या मागे असलेल्या माणसाला वाचवले आहे. जगाच्या दृष्टीने पाप हे खरे तर त्यांचे तारण होते, एक विडंबनात्मक वळण जे फक्त सर्वात तीव्र नाटकेच देऊ शकतात. सूर्य लवकरच उगवेल, न्याय घेऊन येईल, परंतु त्याला तोंड देण्यासाठी ते आता एकट्टे राहणार नाहीत. नाशिकमधील पहाटे विक्रमच्या शत्रूंनी अपेक्षित असलेली भित्री सुटका आणली नाही, तर त्या धाडसाचे प्रदर्शन केले ज्यामुळे उच्चभ्रूंच्या तीक्ष्ण जिभेला शांतता मिळाली. विक्रमसिंग राव यांनी त्यांच्या हवेलीच्या दाराशी पत्रकार परिषद बोलावली. ईशानी आणि तिच्या वडिलांच्या शेजारी उभे राहून, ज्यांना आता सत्य समजले, थरथरणाऱ्या आवाजात त्यांनी ईशानीशी असलेले त्यांचे नाते एका श्रीमंत माणसासारखे नव्हे तर शेजाऱ्यात जीवन मिळवलेल्या माणसासारखे मान्य केले. त्यांनी गैरवर्तनाच्या आरोपांना पुराव्यासह तोंड दिले की त्यांची सर्व कृती कायदेशीर आर्थिक मदतीची होती. प्रेम फुलेपर्यंत बदल्यात काहीही मागत नव्हते. त्यांच्या शब्दांच्या क्रूर प्रामाणिकपणाने राजकीय हल्ल्यांना नियोशस्त्र केले आणि घोटाळ्याचे रूपांतर मुक्ततेच्या कथेत केले. विक्रमचे परिवर्तन निश्चित होते. त्या थंड आणि निंदक उद्योगपतीने एका अशा माणसाला मार्ग दाखवला ज्याने केवळ नफ्यासाठी नव्हे तर सामान्य हितासाठी आपला प्रभाव वापरला. त्याने केवळ ईशानीचे नाव स्वच्छ केले नाही, तर भिंतीच्या दोन्ही बाजूंना जोडणाऱ्या समारंभात तिचा हात मागून परंपरांना आव्हान दिले. हवेलीतील भौतिक विलासिता ईशानीच्या शिक्षणासाठी आणि प्रादेशिक रुग्णालयाच्या बांधकामासाठी वित्तपुरवठा करण्यासाठी वापरली जाऊ लागली. हा प्रकल्प ती स्वतः व्यवस्थापित करणार होती. त्या संगमरवरी कॉरिडॉरमध्ये एकेकाली वास्तव्य करणारा नैतिक आढास घरातील एका नवीन महिलेच्या चैतन्यशील आणि प्रकाशमय उपस्थितीने वाहून गेला. हवेली एक वेगळी समाधी राहिली नाही आणि ती एक खरे घर बनली. याउलट ईशानी रुग्णालयाच्या संचालक म्हणून भरभराटीला आली. तिच्या वैद्यकीय ज्ञानाचा आणि नैसर्गिक सहानुभूतीचा वापर करून तिच्या वडिलांप्रमाणेच दुर्लक्षित असलेल्यांची काळजी घेतली. ती एक उच्च समाजसेविका बनली नाही, परंतु तिचा लवचिक सन्मान राखला, हे सिद्ध करून की जेव्हा हृदय उदात्त असते तेव्हा पवित्रता शक्तीसह एकत्र राहू शकते.
एकेकाली साध्या कुर्त्याखाली लपलेले तिचे सौंदर्य आता रेशमी साड्यामध्ये चमकत होते. परंतु तिच्या डोळ्यांत नाशिकच्या राजा वर जिंकलेली तीच घोडवा दिसून येत होती. त्यांचे मिलन या प्रदेशासाठी आशेचे प्रतीक बनले. हे दर्शविते की खऱ्या नात्यासमोर वर्ग आणि वयाचे अडथळे नाजूक असतात. जुन्या घोटाळ्याच्या राखेवर त्यांनी एक नवीन वारसा उभारला. ईशानीच्या वडिलांनी त्यांचे शेवटचे वर्ष शांततेत जगले. त्यांच्या मुलीला नेहमीच ज्या आदर आणि प्रेमाची पात्रता होती ती अशा घरात पाहिली जिथे फक्त कर्ज म्हणजे कृतज्ञता. जुने मध्यमवर्गीय घर एक सांस्कृतिक केंद्र म्हणून जतन केले गेले होते, जे सर्वांना आठवण करून देत होते की प्रतिष्ठा एखाद्याच्या बँक खात्याच्या आकारावर अवलंबून नाही तर चारित्र्यावर अवलंबून असते. विक्रम आणि ईशानी सूर्यास्ताच्या वैली द्राक्षमल्यातून एकत्र फिरत केवळ दृश्यच नव्हे तर अशा भविष्याची स्वप्ने देखील सामायिक करत होते जिथे शिक्षण आणि आरोग्यसेवा सर्वांना उपलब्ध असेल. त्यांच्यातील चुंबकत्व कधीही थंड झाले नाही. उलट दरवर्षी त्यांच्या सहभागाने शारीरिक आणि आध्यात्मिक रसायनशास्त्र बळकट होत गेले. इच्छाशक्तीला निष्ठा आणि सामायिक उद्देशात त्याचे राज्य आढळले. त्यांच्या निवडीचे परिणाम म्हणजे कठोर परिश्रम आणि पूर्वग्रहाविरुद्ध प्रतिकार यांचे जीवन होते. परंतु परिणाम असा आनंद होता जो कधीही पैशाने विकत घेता आला नसता. त्यांनी सिद्ध केले की जेव्हा सत्य आणि त्याग दोन्ही बाजूंनी सामील असतात तेव्हा निषिद्ध युती पवित्र गोष्टीचा पाया बनू शकते. मत्सरी लोकांनी भाकीत केलेल्या पात्रांचा पतन कधीच घडला नाही. जे घडले ते नैतिक उन्नती होते. ज्ञाने संपूर्ण नाशिक समुदायाला सभ्यतेच्या एका नवीन स्तरावर नेले. व्यवस्थेविरुद्धच्या विश्वासघाताची कहाणी परस्पर आणि अटल निष्ठेची आख्यायिका बनली. धक्कादायक परिणाम म्हणजे विनाश नव्हे तर प्रेम आणि इतरांच्या सेवेवर आधारित साम्राज्याची उभारणी. आधुनिक हवेली, एकेकाली शीतलतेचे प्रतीक, आता जीवन आणि आशेच्या आवाजांनी प्रतिध्वनित होत होती, जी धर्मादायक कार्यक्रम आणि स्थानिक समुदाय मेळाव्यांसाठी वारंवार उघडी असते. विक्रमसिंग राव यांना एक टिपणात नव्हे तर एका कारणासाठी पूर्ण समर्पणात आणि त्याच्या सर्व निश्चिततेला आव्हान देणाऱ्या एका महिलेमध्ये शांती मिळाली. त्याने ईशानीकडे पाहिले आणि तिच्यामध्ये तो प्रकाश दिसला जो कधीही विझणार नाही. तो प्रकाश जो त्याने जवळजवळ त्याच्या स्वतःच्या भूतकाळातील अंधारात हरवू दिला होता. शक्ती आणि पवित्रता यांच्यातील फरकामुळे एक परिपूर्ण सुसंवाद निर्माण झाला जो त्यांच्या निंदनीय मिलनावर शंका घेणाऱ्या सर्वांना धडा शिकवत होता. नाशिकच्या राजाला अखेर राज्य करायला आणि संरक्षित करायला योग्य असे राज्य मिळाले. शेवटी विक्रम आणि ईशानीच्या कठेने द्राक्षमल्यांच्या सुवर्णभूमीवर एक अमिट छाप सोडली. ही कहाणी पिढ्यानपिढ्या कौतुकाने आणि आदराने भरलेली होती. त्यांनी दाखवून दिले की जेव्हा एखादी मोठी गोष्ट निर्माण करण्याची इच्छा निर्माण होते तेव्हा त्यात खोल जखमा भरून काढण्याची आणि संपूर्ण वास्तवाचे परिपूर्ण रूपांतर करण्याची शक्ती असते. समाजाने लादलेला दंड त्यांचा सर्वात मोठा गौरव बनला कारण त्यामुळे त्यांना इतर कोणत्याही जोडप्यापेक्षा अधिक मजबूत आणि एकजूट होण्यास भाग पाडले. प्रेरणादायी शेवट हा एक आठवण करून देतो की प्रेम क्षण किंवा सामाजिक स्थिती निवडत नाही, तर ज्यांच्याकडे ते स्वीकारण्याचे धाडस आहे त्यांना निवडते. या दोन धाडसी हृदयांच्या निधनानंतर नाशिक कधीही पूर्वीसारखे राहणार नाही. विक्रमने ईशानीने घातलेल्या झुमकांकडे पाहिले. आताचा जगमगाट आनंदाचा आवाज होता आणि त्यांना एकत्र आणणाऱ्या भीती किंवा तरुणपणाच्या अनिश्चिततेचा आवाज नव्हता. त्याला माहीत होते की समोर येणारे प्रत्येक आव्हान फायदेशीर आहे, कारण त्यामुळे तो एकमेव व्यक्तीच्या हातात गेला ज्याने त्याला खरोखरच संपत्ती आणि राजकीय सत्तेच्या पलीकडे पाहिले. परिवर्तन पूर्ण झाले होते आणि एकेकाली एकांताच्या किल्ल्यात राहणारा माणूस आता त्याच्या प्रियकराच्या शेजारी अनंत शक्यतांच्या बागेत राहत होता. त्यांची कहाणी निरोपाने संपली नाही, तर शरद ऋतूतील द्राक्षांवर सामायिक केलेल्या अनेक सूर्यास्तांच्या आश्वासनाने संपली. शेवटी नियती ज्यांनी त्याच्या क्रूर नियमांना आव्हान देण्याचे धाडस केले त्यांच्यासाठी उदार होती. इच्छा असेल तर विश्वासघात तुम्ही माफ कराल का? विक्रम आणि ईशानीचा प्रवास आपल्याला
दाखवतो की कधीकधी जग ज्याला चूक म्हणते ते खरं तर मानवी हृदयातील सर्वात खोल सत्याकडे झाडण्याचा एकमेव मार्ग आहे. घोटाळ्याचा सामना करण्याचे आणि पापाचे इतरांच्या सेवेत रूपांतर करण्याचे धाडस हे उत्कटतेने मुक्त झालेल्या एका उदात्त आत्म्याचे खरे चिन्ह आहे. ही कथा आपल्या स्वतःच्या अडथळ्यांवर आणि तर्काला आव्हान देणाऱ्या प्रेमासाठी आपण काय त्याग करण्यास तयार असू यावर चिंतन करण्याचे आमंत्रण आहे. विलासिता आणि गरिबीची भेट झाली आणि त्याचा परिणाम मानवता इच्छेचा एक पवित्र शाश्वत धडा होता. जर तुम्ही कधीही निषिद्ध प्रेम अनुभवले असेल किंवा तुम्हाला असे वाटत असेल की उत्कटता खरोखरच संपूर्ण जीवन बदलू शकते, तर इच्छेला कोणतेही नियम नसतात अशी टिप्पणी द्या. आधुनिक समाजाच्या मर्यादांना आव्हान देणाऱ्या अधिक वास्तविक, धक्कादायक आणि भावनिकदृष्ट्या भरलेल्या कथांसाठी चेन नेलची सदस्यता घ्या.